पाचच्या पाच बातम्यांना सुरुवात करणार आहोत। कोणत्या पाच महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत एक नजर टाकूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडर मिळाला नाही म्हणून डोकं फोडून घेतलंय। अमोल म्हस्के आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देणार आहेत। तर नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणी NIA आणि ATS सक्रिय झालाय। प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत आणि परतवाड्यामधील लैंगिक अत्याचार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपी आयान कोणत्या ठिकाणी नेऊन तरुणींवर अत्याचार करायचा या संदर्भातली ही अपडेट आहे। संजय तिवारींकडून आपण ही माहिती जाणून घेणार आहोत। तर कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा तहकूब झाली। आता 22 एप्रिलला ही पुढची सुनावणी होणार आहे। सुनील दवांगे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत आणि पुण्यातनं बातमी आहे। पुण्यात पत्नीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या पतीवर हल्ला करण्यात आलाय। घटना नेमकी कुठे घडलेली आहे त्याचा तपशील काय आहे अजय धायगुडे आपल्याला या संदर्भात अजिंक्य धायगुडे माहिती देणार आहे। सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगरच्या बातमीनं। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील रांजणगावमध्ये एका व्यक्तीनं गॅस मिळत नसल्यानं स्वतःचं डोकं फोडून घेतलंय। बालचंद नेमाने असं या व्यक्तीचं नाव असून नेमाने यांनी गॅस एजन्सीसमोर स्वतःचं डोकं फोडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्यानं बालचंद नेमाने संतप्त झाले। घरी बायकोला काय सांगू असं म्हणत त्यांनी स्वतःचं डोकं फोडून घेतल्याचं समोर आलंय। पोलिसांनी सदरील व्यक्तीस उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवलंय। अमोल म्हस्के याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। अमोल, सगळा प्रकार लक्षात आलेला आहे पण यानंतर काही तपशील हाती लागलेला आहे का या घटनेसंदर्भातला? गॅस मिळत नसल्यानं एका व्यक्तीचा संताप अनावर झाला आणि त्यानं स्वतःचं डोकं फोडून घेतलेलं आहे। संभाजीनगरच्या वाळूजमधला हा प्रकार आहे। पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी अमोल म्हस्केकडे जाणार आहोत। अमोल, या व्यक्तीसंदर्भात काही तपशील मिळाला आहे का? त्याची प्रकृती कशी आहे? घटनेचं गांभीर्य काय आहे? नेमकं अधिक लागलंय काय? नेमकं तपशील आहे? सर, नक्कीच आज दुपारी 1 वाजेची घटना होती। ही छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव शेनपुरी या ठिकाणी ही घटना घडली होती। बालचंद नेमाने असं या व्यक्तीचं नाव आहे। घरगुती गॅस मिळत नसल्याच्या कारणावरून त्याने स्वतःहून 2-3 वेळेस त्या संदर्भात गॅस एजन्सी ठिकाणी जाऊन चौकशी केली। तिथं जाऊन चेअर जरा केले तरी पण त्याला गॅस मिळत नसल्याच्या कारणाने आज त्याने स्वतःहून गॅस एजन्सीवर जाऊन स्वतःचे डोकं फोडले। त्याला खासगी दवाखान्यात ॲडमिट केलं असताना डॉक्टरांनी त्याची चेकअप केल्याच्या नंतर असं कळलं की प्रकृती जास्त मेजर नसल्याच्या कारणाने त्याला डिस्चार्ज पण दिला झाला। अगदी धन्यवाद अमोल दिलेल्या अपडेट्सबद्दल। पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणी राज्य गुप्तचर विभाग आणि दहशतवाद विरोधी पथकासह इतर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे। पोलीस आणि तपास यंत्रणांचा समांतर गुप्त तपास सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांनी NDTV मराठीला माहिती दिली आहे। या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेली HR निदा खान सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। ही महिला प्रत्यक्षात एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सध्या ही महिला फरार असून तिच्याबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रांजल, फॉरेन फंडिंग किंवा आंतरराष्ट्रीय टोळीशी एखाद्या कनेक्शन असल्याचा एक संशय व्यक्त केला जातोय। त्या अनुषंगानं राष्ट्रीय तपास यंत्रणा असेल किंवा IB असेल यासारख्या मोठ्या तपास यंत्रणा आता या तपासात समांतरपणे त्यांचा तपास करतायत। त्याबद्दलचे काय तपशील आहेत? आपण जर बघितलं तर या प्रकरणी खरं 25 मार्चला पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली होती आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण संवेदनशील आहेत। गुन्ह्याची व्याप्ती ही वाढते हे बघताच SITची स्थापना यामध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर एकूणच 9 गुन्हे हे दाखल झालेले आहेत। एकूण 8 पीडित आहेत, यातील एक पुरुष आहेत, बाकी सर्व काही महिला आहेत। यातील एक गुन्हा जो आहे तो खरं तर रेप केस आहेत आणि इतर विनयभंग असेल किंवा धर्मांतराचा दबाव, धार्मिक भावना दुखाणे असे संपूर्ण गुन्हे आहेत। दरम्यान याबाबतचे सुनावणी ही होती आहेत, वेगवेगळे खुलासे करता दरवेळेस बघायला मिळत आहेत आणि असं काही असताना कुठेतरी याबाबत काही इंटरनॅशनल काही लिंक आहेत का, कुठे फंडिंग होते का, यासोबतच काही कट्टरपंथीय संघटना असतील किंवा संस्था असतील त्या यांना पाठिंबा देत आहेत का, ते त्यांना प्रवृत्त केलं जात आहेत का, यामध्ये काही मानवी तस्करी देखील होते का, असे अनेक संशय खरं तर तपास यंत्रणांना आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर 2 दिवसांपूर्वी या ज्या काही यंत्रणा आहेत म्हणजे अगदी ATS असतील, NIA असेल किंवा इतर तपास यंत्रणा असतील यांच्याशी नाशिक पोलिसांनी पत्रव्यवहार केलेला होता आणि आता प्रत्यक्षपणे खरं तर या सर्व यंत्रणांनी या
यासोबत ATSनी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. सर्व त्यांनी माहिती गोळा केली आहेत, कागदपत्र गोळा केले आहेत आणि संपूर्ण तपास जो आहे तो केला जातोय. त्यामुळे एकंदरीतच हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यामुळे आता जर बघितलं तर काल देखील बघितलं तर एक मलेशियाचं कनेक्शन जे आहे ते या संपूर्ण प्रकरणामध्ये उघडकीस आलेलं होतं. एक जो इम्रान नावाचा खरं तर संशयित आहेत अशी चर्चा आहेत आणि कुठेतरी एका पीडित महिलेसोबत त्याचं व्हिडिओ कॉल हा झाला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची चर्चा देखील झालेली होती असं देखील बोललं जात होतं. यासोबतच या महिलेचा पासपोर्ट देखील काढला जाणार होता अशी देखील चर्चा होती. आणि यासोबतच आपण बघितलं तर जी पीडित जी एक महिला आरोपी आहे जी फरार आहेत निदा खान, तिचा अजूनही शोध लागत नाही आहे. गेल्या 21 दिवसांपासून ती फरार आहेत. तिचं देखील कुठेतरी दिल्लीतील जो ब्लास्टचा आरोपी आहेत त्याच्यासोबत कनेक्शन आहेत अशी देखील चर्चा होती. आजच भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी थेट तसा आरोप देखील केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, फाशी देण्यात यावी अशी देखील त्यांनी मागणी केली होती. त्यामुळे एकंदरीतच असे अनेक कनेक्शन हे बघायला मिळत आहेत. यांची लिंक नक्की कुठपर्यंत आहेत, यामध्ये देशविरोधी देखील काही कृत्य केले जात होते का, असे अनेक संशय असतानाच आता तपास यंत्रणांची यामध्ये एंट्री झालेली आहे. त्यामुळे आता हा निश्चितच हा तपास कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय, कारवाईमध्ये काय काय समोर येते त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. अगदी राष्ट्रीय तपास यंत्रणा सुद्धा आता यामध्ये उतरलेल्या आहेत. त्यामुळे आता हा तपास कुठे जातोय ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता अमरावतीमधून बातमी. अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं. लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येते. ती म्हणजे आरोपी अहमद अयान हा पीडित तरुणींना अमरावतीच्या कठोरा नाका भागातील एका निवासी इमारतीमधील फ्लॅटमध्ये त्यांच्यावर तिथं नेऊन लैंगिक अत्याचार करत होता. हा फ्लॅट 3ऱ्या माळ्यावर असून इथंच आरोपी लैंगिक अत्याचार करत असल्याचं समजतंय. संजय तिवारी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत. तिवारीजी, तुम्ही या सगळ्या परिसरात जाऊन आलेले आहात. स्वतः या फ्लॅटच्या इथं जाऊन तुम्ही तिथल्या शेजाऱ्यांशी बातचीत केली होती. शेजाऱ्यांचं काय म्हणणं आहे, काय अधिक माहिती त्यांच्याकडून मिळू शकली आहे? अगदी बरोबर विनोद सर, आपण त्या माहितीवर जाऊच, पण त्याच्या आधी एक महत्त्वाची अपडेट मला इथे आपल्या लोकांना सांगायची, प्रेक्षकांना सांगायची महत्त्वाची अपडेट आहे. ती अशी की आपण आज 2 लोकांशी बोललेलो आहे जे परतवाडाचे इथले निवासी आहेत आणि ते या पीडित मुलींचे नातेवाईक असल्याचं समोर आलेलं आहे. त्यांच्याशी आपण बोललो. त्यापैकी एक मौलानासुद्धा आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अगर लड़कियां सामने आएंगी और अपनी प्रॉब्लम बताएगी तो बाद में उनसे शादी कौन करेगा, या वाक्यात त्यांनी आपली पीडा बोलून दाखवलेली आहे. आणि त्यामुळे महत्त्वाची अपडेट अशी आहे विनोद सर की या ज्या पीडित मुली आहेत ती आपल्या घराबाहेर सुद्धा पडत नाही आहेत. त्यांचे नातेवाईकसुद्धा त्यांच्याकडे येत नाही आहेत. एक प्रकारे ते एक म्हणजे स्वतःला त्यांनी एक वेगळेपणाचं कोंडून ठेवलेलं आहे अशी परिस्थिती आहे. आणि ते पोलिसांच्या वारंवार ज्या लेडीज कॉन्स्टेबल आहेत त्यांच्याकडून संपर्क साधण्यात येतो आहे, पण तरी ते समोर येत नाही आहेत, तक्रार दाखल करण्यासाठी येत नाही आहेत. त्यामुळे पोलिसांना सुद्धा भीती आहे की कुठेतरी आपली केस कमकुवत तर होऊ नये, कारण डिजिटल पुरावे आहेत तरी कोणी अजून फिर्याद दाखल केलेली नाही आहे. आपण जो प्रश्न विचारला विनोद सर त्याबद्दल, आपण जे तिथले मकेशर नावाचे गृहस्थ आहेत ते त्याच फ्लॅटच्या खाली राहतात. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रात्री बेरात्री मुली इथे यायच्या आणि मुलं त्यांना घेऊन यायचे. त्याची आम्ही तक्रार केली होती घरमालकाला, पण घरमालकाने त्याची जरासुद्धा दखल घेतली नाही. त्यांनी उलट आम्हाला विचारलं की फ्लॅट मेरा है, मैं कुछ भी करूँगा. आणि त्यांनी तो सुद्धा तिथे येऊन राहायचा, 2-2, 3-3 दिवस त्यांच्यासोबत राहायचा. आणि ही मंडळी कधी 1 आठवडा, कधी 2-3 आठवडे तिथे राहत असे, रात्री बेरात्री येत असे. आणि आता तो गायब झालेला आहे जो घरमालक आहे. आणि या मुलांनी सांगितलं आहे की आम्ही तिथे काय काय करायचो, शूटिंग करायचो, ते पोलिसांना सांगितलं आहे. आता पोलीस इथे जाऊन तो सीन रिक्रिएट करणार आहे, डिटेल इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. पण पोलिसांना चिंता आहे की या प्रकरणी कोणीच फिर्यादी पुढे आलेलं नाही, कोणी व्हिक्टीम, कोणी पीडिता पुढे आलेली नाही. अगदी मोठा पेच निर्माण झालेला आहे पोलीस तपासात, कारण कोणीही फिर्यादी समोर आलेला नाही, कुणाची तक्रार नाही आहे. त्यामुळे केस पुढे कशी चालवायची असा प्रश्न पोलिसांना पडू शकतो. धन्यवाद संजय दिलेल्या अपडेट्सबद्दल. पुढची बातमी शिर्डीतून आहे. कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुन्हा तहकूब झाली आहे. कल्पना खरातच्या अटकपूर्व अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली असून आता ती 22 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 4 एकर भूखंड संशयास्पद खरेदी प्रकरणी कल्पना खरातवर सावकारकी आणि फसवणुकीचा गुन्हा शिर्डी पोलिसात दाखल झाला होता आणि त्या प्रकरणात पोलिसांनी कल्पना खरातच्या अटकेचे प्रयत्न केलेत. मात्र कल्पना खरात सध्या फरार असून तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या जामिना अर्जावर आज सुनावणी अपेक्षित होती, मात्र आता ती पुढे ढकलली गेली आहे. 22 एप्रिलला ही सुनावणी पार पडणार आहे. सुनील दवांगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट्स देतील. सुनील, पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर पडलेली आहे, पण कल्पना खरातबद्दल काही सुगावा पोलिसांना लागलाय का? पोलिसांचं काय म्हणणं आहे?
नक्कीच विनोद सर, आपण जर बघितलं असेल तर 31 मार्च रोजी कल्पना खरात, अशोक खरात आणि आणखीन तिघांवरती शिर्डीतील जे 4 एकरचा भूखंड होता त्याचा जो व्यवहार झाला होता त्याचा सावकारकी आणि फसवणुकीचा गुन्हा रावसाहेब गोंदकर यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता। त्यानंतर 4 एप्रिल रोजी कल्पना खरातच्या वतीनं राहता सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता। त्याची सुनावणी ही 10 तारखेला म्हणजे 10 एप्रिल रोजी ठेवण्यात आली होती। मात्र त्या दिवशी कल्पना खरातच्या वकिलांनी वेळ मागून घेतली आणि ते या ठिकाणी पोहोचले नाही। त्यामुळे ही सुनावणी आज म्हणजे 16 एप्रिल रोजी राहता सत्र न्यायालयामध्ये होणार होती। मात्र या दरम्यान जे फिर्यादी आहेत रावसाहेब गोंदकर यांचे जे वकील आहेत त्यांनी आपल्याला अपुरी कागदपत्रे मिळाली आहे आणि काही कागदपत्रे ही आजच मिळाली आहेत। त्यामुळे आपलं म्हणणं मांडण्यासाठी आणि त्या पूर्ण प्रक्रियेवर अभ्यास करण्यासाठी थोडासा कालावधी मिळावा असा या ठिकाणी छोटासा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आता 22 एप्रिल या सर्व वकिलांच्या विनिमय करून या ठिकाणी 22 एप्रिल जी तारीख आहे सुनावणीची ही देण्यात आलेली आहे। आता 22 एप्रिल रोजी कल्पना खरातला अटक होणार की त्यांना जामीन मिळणार यावर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच पद्धतीनं आता कल्पना खरात ह्या 31 तारखेला गुन्हा दाखल झाला, त्यानंतर SIT असेल किंवा शिर्डी पोलिसांचं पथक असेल त्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकून त्या ठिकाणी विचारपूस केली। मात्र त्या ठिकाणी त्या फरार असल्याचं दिसून आलं। अद्यापपर्यंत कल्पना खरात कोठे आहे याचा सुगावा पोलिसांना लागलेला नाहीये। पोलीस त्यांच्या शोधासाठी SITचं एक पथक आहे, नगर जिल्ह्यातील LCBचं पथक आणि शिर्डी पोलिसांचं एक विशेष पथक असं कल्पना खरातचा शोध घेत आहे। म्हणजे कल्पना खरातचे नातेवाईक असतील किंवा त्यांच्या मैत्रिणी असतील, त्याचबरोबर कोकणात देखील कल्पना खरातला शोध घेण्यासाठी पथक जाऊन आलेलं आहे। कल्पना खरात यांचा शोध सुरू आहे, मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचा सुगावा लागलेला नाही। कल्पना खरातच्या आईने सुद्धा सांगितलंय की जेव्हापासून हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून कल्पना दिसून आलेली नाही। एकंदरीत म्हटलं तर कल्पना खरात अद्यापही फरार आहे। पोलीस अगदी या संदर्भात अपडेट्स घेण्यासाठी सुनील तुमच्याकडे पुन्हा येणार आहोत। मात्र आता एक नाशिकमधनं मोठी बातमी आलेली आहे। संशयित आरोपी शफी शेख याला नाशिक रोड कारागृहात मारहाण करण्यात आलेली आहे। कारागृहातील इतर कैद्यांकडून शफी शेख या आरोपीला मारहाण करण्यात आली आहे। सुनावणी दरम्यान शफी शेखनं ही माहिती दिली आहे। आजची सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली। यावेळेला शफी शेखनं हा आरोप केला की आपल्याला कारागृहात मारहाण केली जाते। धर्मांतर प्रकरणात आज शफी शेख आणि रजा मेमन यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। इन कॅमेरा सुनावणी सुरू होती त्यावेळेला सुनावणी दरम्यान त्यांनी हा दावा केलेला आहे। न्यायालयाची आजची सुनावणी पूर्ण झाली आणि थोड्याच वेळात या संदर्भात न्यायालय निर्णय देणार आहे। प्रांजल कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। प्रांजल, शफी शेखनं जो दावा केला आहे त्यावर सरकारी पक्षाचं काय म्हणणं होतं? आपण जर बघितलं तर आज ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती इन कॅमेरा झालेली होती। कारण गुन्ह्याचा काही तपशील जो आहे म्हणजे संवेदनशील संपूर्ण प्रकरण आहे, त्यामुळे गुन्ह्याचा तपशील जाहीर होऊ नये यासोबतच सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली होती। जवळपास अर्धा तास यामध्ये दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवादमध्ये देखील झाला। यामध्ये बघितलं तर रजावरती एकूण 3 गुन्हे दाखल आहेत, तर शफीवरती 4 गुन्हे दाखल आहेत। यासोबत आजच्या सुनावणीमध्ये रजाचा मोबाईल जो आहे तो अजून जप्त करणं बाकी आहेत असा देखील युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। दरम्यान हे सर्व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला। आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी देखील कुठेतरी या पोलीस कोठडीची 7 दिवसांची मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली, त्याला देखील विरोध हा केलेला होता। मात्र जेव्हा न्यायाधीशांनी शफी शेखला विचारलं की तुमची काही तक्रार आहेत का, तेव्हा शफी शेखनी म्हटलेलं आहे की मला नाशिक रोड कारागृहामध्ये मला इतर कैद्यांनी मारहाण केलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी जो काही दावा केला आहे त्यामुळे हा खरं तर संपूर्ण न्यायालयामध्ये चर्चेचा विषय देखील ठरलेला होता। दरम्यान त्यांनी जे काही म्हटलंय त्या आरोपांमध्ये खरं तर कितपत तथ्य आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शफी शेखने न्यायालयासमोर ही तक्रार ही केलेली आहे, मला इतर कैद्यांनी मारहाण केली असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आता सध्या आपण जर बघितलं तर अजून निर्णय येणं हे बाकी आहे। शफी शेख आणि रजा मेमन या दोघांवरती जर बघितलं तर आज जी काही सुनावणी होती ती 3रा गुन्हा जो मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल होता त्याबाबतची ही सुनावणी होती। यामध्ये महिलेने माझ्यावरती विनयभंग केला, माझा मानसिक मायावरती छळ केलेला आहे असं त्यांच्यावरती आरोप आहे। त्यामुळे आता 7 दिवसांची मागणी न्यायालयाने सरकारी पक्षाने केलेली आहेत आणि आता न्यायालय काय निर्णय घेत आहेत, पोलीस कोठडी वाढून मिळते का, किती दिवसांची दिली जाते की पुन्हा MCR हा सुनावलं जातोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। न्यायालय काय सुनावणी त्याच्यावर निर्णय देते ते पाहणं महत्त्वाचं असेल, कारण शफी शेखनं असा दावा केला की आपल्याला कारागृहात इतर कैद्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। न्यायालयानं आता त्यावर निर्णय देणं अपेक्षित आहे। धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता पुढची बातमी आहे पुण्यातून। पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या एका पतीला मारहाण करण्यात आली आहे। मंगळवार पेठेतील भीमसागर परिसरात ही घटना घडली आहे। यात अनेक जण जखमी झालेत। अखिल पठाण हे आपल्या कुटुंबासह इथं राहतात। त्यांच्या पत्नीची छेड आदित्य काकडे नावाच्या तरुणानं काढली। त्यानंतर अखिल पठाण त्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर
अखिल पठाण यांना मारहाण करण्यात आली। ही दृश्य आपण बघतोय। दोघांमधल्या वादाचं रूपांतर हे दोन गटातल्या हाणामारीत झालं आणि त्यात अनेक जण जखमी झाल्याचं समजतंय। अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी। अजिंक्य, कुठे हा नेमका प्रकार घडलेला आहे? यानंतर आता पोलिसांनी काही ॲक्शन घेतली का? कारण जबरदस्त हाणामारी झाली आहे, एकमेकांना दगड आणि विटांनी एकमेकांवर वर्षाव केला गेला आहे। अगदी बरोबर आहे। पुण्यातील मंगळवार पेठेतील ही सगळी घटना आहे। जे अखिल पठाण नावाचा जो व्यक्ती आहे तो या मंगळवार पेठेत राहिला आहे भीमनगर येथे आणि याची पत्नी जी आहे ती दुपारी 1 वाजता सार्वजनिक शौचालयात जात असताना यातील जो आरोपी आहे आदित्य काकडे यांनी त्या पत्नीची मस्करी केली, छेडछाड काढली आणि ही पत्नी त्यानंतर घरी गेली। घरी जाऊन या सगळ्या प्रकरणाचं माहिती जी आहे ती आपल्या पतीला दिली। नंतर पती या आदित्य काकडे जो आरोपी आहे याला विचारण्यासाठी गेले की बाबा माझ्या पतीची तू मस्करी का करतो, माझ्या पतीची छेड का काढतो, पत्नीची छेड का काढतोयस असं विचारल्यानंतर या आदित्य काकडे नावाच्या आरोपीने आणि त्याचा एक भाऊ आहे यांनी याला जबर मारहाण केली। त्याच्यानंतर या सगळ्या वादाचं रूपांतर जे आहे ते 2 गटात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्यानंतर यातील काही लोक जे आहेत ते गंभीर देखील जखमी झाले। हे सगळे पोलीस स्थानकात पोहोचले। पोलीस स्थानकात या आदित्य काकडे विरोधात तक्रार देखील दिली। मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पहिल्यांदा या सगळ्या जखमी लोकांना ससूनमध्ये उपचारासाठी जा आणि उपचार घेऊन आपण तक्रार नोंदवूयात असं देखील सांगितलं। त्यानंतर या जखमींवर ससूनमध्ये उपचार करण्यात आलेले आहेत। या सगळ्या प्रकरणाची दखल जी आहे ती फारसखाना पोलिसांनी घेतलेली आहे। यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू असल्याचं सध्या पोलिसांकडून सांगितलं जाते। मात्र आपण जर पाहिलं तर महिलांची पहिल्यांदा छेडछाड काढली जाते आणि जाब विचारायला गेलेल्या पतीला जे आहे ती बेदम मारहाण करण्यात येते। त्यामुळे हा सगळा गंभीर प्रकार असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच हा सगळा गंभीर प्रकार आहे। आता पोलीस यावर काय ॲक्शन घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अजिंक्य दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि त्याचबरोबर इतरांचेही धन्यवाद बातमी सविस्तर सांगितल्याबद्दल।